झी 24 तास एक पाऊल पुढे। देशभरात पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना चंद्रपुरात मात्र पोलिसांचं वेगळं रूप पाहायला मिळालं। शहरातल्या 400 विद्यार्थिनींना चंद्रपूर पोलीस दल स्वसंरक्षणासाठी विशेष प्रशिक्षण देत आहेत। त्याशिवाय महिलांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली। 1901 असा हा हेल्पलाईन नंबर आहे। 3 दिवसांचं हे शिबिर आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं। टवाळखोरांना अद्दल घडवण्यासाठी लागणारी मानसिक सांगितलंय। मला खूप चांगलं वाटलं, कारण जर आपण कराटे शिकू तर आपल्याला समोर खूप जीवनामध्ये कामात येईल। आपण कराट्यामुळे स्वतःच्या जीवनाचं रक्षण करू शकू। दिल्लीमध्ये जे प्रकरण झालं ते इतर कोणत्या मुलीवर नाही व्हावं म्हणून कराटे शिकवला गेलाय। वाढत्या ज्या महिलांसंदर्भात ज्या घटना घडत आहेत, बलात्कार झाले, त्यानंतर विनयभंग झाले, अशा पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत त्याकरिता आपण महिलांना संरक्षण कशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं स्वसंरक्षण करावं यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। चंद्रपूर पोलिसांप्रमाणेच औरंगाबादच्या टिळकनगरमध्ये महिलांसाठी अशा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांसाठी स्वरक्षण शिबिर ठेवण्यात आलं। महिनाभर हे शिबिर राबवलं जाणार आहे। यात 10 वर्षांपुढच्या मुलींना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। जॅपनीज कराटेचे विविध डावपेच आणि 10 सेकंदात एखाद्याला कसं बेशुद्ध करावं याचं कौशल्य या मुलींना शिकवलं जाणार आहे। आम्ही स्वसंरक्षण शिबिर हे दिल्लीच्या घटनेमुळे जे संपूर्ण देश हादरून गेलेला आहे, मुलींचं मनोबल जरा कमी झालेलं आहे, मुली घाबरू लागल्या आणि पालक सुद्धा घाबरू लागलेले आहे। त्यामुळे मुलींचे मनोबल आणि त्यांचे शारीरिक बल हे दोन्ही वाढण्यासाठी आम्ही हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज जे मी प्रात्यक्षिक दाखवले त्याच्यामध्ये जुडो, कराटे, तायक्वांदो आणि एकिदो म्हणून जपानची जी युद्धकला आहे त्याच्यामधले बोन लॉक्स आणि चोक्स दाखवलेले आहेत की जर मुलगी प्रत्यक्ष किंवा महिला प्रत्यक्ष ते शिकली तर ती चेन स्नॅचिंग किंवा पर्स ओढणे किंवा हात धरणे, अटॅक करणे, स्वसंरक्षण ती करू शकते, ती बलाढ्य होऊ शकते। तिथं चेन ओढणाऱ्याला कसं धरायचं प्रत्यक्ष महिलांनी, कसं त्याच्याशी डोळ्यात डोळ घालून त्यांनी जे सांगितलं की कशी फाईट करायची त्यांनी खूप चांगलं सांगितलं आणि याचा खूप फायदा होणार आहे। दिल्लीची जी घटना झाली त्यावरून आम्हाला सगळ्या घबराटीचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम साधना त्यांनी केला त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि आमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि त्याचा आम्ही खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ। झी 24 तास एक पाऊल पुढे।